तुमचे जे भाजपाचे करते काही नेते यांना थोडी समज दिली तर बरं होईल, नाही दिली तर तो फजिती तर होणारच आहे। आता त्यांचीच फजिती चालली, मी काय करू बघू। माझा समाज नुसता सोलापूर नाही, पूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी सांगितलेलं आहे की ही निवडणूक मी याच्यात नाही आहे, ही समाजाच्या खांद्यावरती आहे। तुमच्या लेकरा डोळ्यासमोर ठेवा आणि आरक्षण डोळ्यासमोर ठेवा। जो सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीच्या बाजूनं मराठा आणि कुणबी याच बाजून असेल त्याला सहकार्य करा, पण उभा राहण्यापेक्षा पाडण्यात खूप मोठा विजय। यावेळेस असं पाडा की त्याच्या 5 पिढ्या तरी पुढच्या कधीच उभा नाही राहिल्या पाहिजे, इतक्या ताकदीनं पाडा। मराठ्यांच्या मताची भीती पाहिजे, याच्यात नाहीच दिलं। मी कधीच म्हणलो नाही याला मदत करा त्याला करा, कोणत्याच पक्षाला करा, अपक्षसुद्धा आम्ही दिला नाही, आमचा पाठिंबा पण कोणाला नाही। पण जर दिलं नाही तर मात्र विधानसभेला आम्ही मैदानात। मराठा समाजाचे काही कार्यकर्ते भाजपमध्ये आहेत, काही काँग्रेसमध्ये आहेत, तर त्यांना काय सांगाल? तिथं कीड लागली ना आम्हाला गोरगरिबाला, आम्हाला गोरगरिबाचं आमचं कल्याण त्यांच्यामुळे व्हाय नाही। ही कीड लागलेली जी आहे ना, हिला धुतो आम्ही उघड्या पडायला लागले आता। ही लोकसभा आमच्यासाठी अशी मानली, आम्हाला नेमके चेहरे दिसलेत कोण कोणाचा, नेमका जातीचा आहे का पक्षाचा आहे। ह्यो या 1.5 महिन्यात कुणकड पळाला आहे, जातीच्या बैठकाला पळाला का जातीचे कामं करायला पळाला का नेत्याच्या पॉम्पलेट घेऊन पळत होता। किंवा जातीला बाप मानतो का आणखी नेत्यालाच बाप मानतोय, हे उघडे पडलेत। हे आमच्यासाठी विधानसभेलाही चांगलं झालेलं आहे। आम्ही समाजाच्या बाजूने, समाजाला चांगला संदेश गेलेला आहे, समाजाला कळतं कोणाला पाडायचं कोणाला निवडून आणायचं। माझ्या गोरगरिबाला न्याय दिवशी मी हटत नाही, पण इथल्या भाजपाच्या काही नेत्यांनी मराठ्यांचा द्वेष केला म्हणून मोदी साहेबांवरती वेळ आली। मोदी साहेबांनी यांच्यावर बारीक लक्ष ठेवून मराठ्याचा द्वेष सोडून द्या म्हणा, नाही तर पुढच्या काळात पुरा सोपडा साफ करून आम्ही स्वतः मैदानात राहणार। भूमिका काय मनोज जरांगे यांची? नाही, मी नाहीच आहे ना, मी नाहीच आहे। माझी स्पष्ट भूमिका आहे, मी जे भाषणात बोलतो ते जीवनात बोलतो। मी अंधारातून काड्या नाही करत, याला मतदान करा त्याला काय, कोणालाही करा, ज्याला पाडायचं त्याला तुम्हाला पाडा, पण लेकरं डोळ्यासमोर ठेवा ना, आरक्षण डोळ्यासमोर ठेवा। मताची ताकद दाखवा, पाडण्यात खूप मोठा विजय। धन्यवाद। बेळगावपर्यंत जाते, राज्यापुरतं मर्यादित असलं तुमचं नेतृत्व आता कुठेकडे चाललं नेमकं आणि काय सांगणार तुम्ही? आता गोवा, दिल्ली, राजस्थान, सुरत म्हणजे गुजरात सुद्धा आहे पुढच्या महिन्यात। देश त्यांचा थोडा आहे, माझ्या जनतेचा आहे। मोदीजींनी आज सभेत असं म्हणाले की ओबीसी आरक्षण असेल, SC STचं आरक्षण असेल, हे सगळे आरक्षण काढून अल्पसंख्याकांना देण्याचं काँग्रेसचा घाट आहे। आपण आरक्षणाचा अभ्यास करताय, असं वाटतंय कुठेतरी की काँग्रेस अशी भूमिका घेते की सगळ्यांचं आरक्षण काढून फक्त अल्पसंख्याकांना देते, ते मोदी फक्त वेगळं राजकारण करताय असं नाही। आता ते काँग्रेसवर बोललेलं असल्यामुळे मी काय बोलणार नाही, कारण मी काय काँग्रेसचा प्रवक्ता नाही। पण आमचा मात्र काडी लावली ती दोघांनी बी, आमची चांगली काडी लावली। आणि मोदी साहेबांवरती वेळ फक्त स्थानिक यांच्यामुळे आली। यांच्यात इतका मराठा द्वेष भरलेला आहे, इथल्या काही भाजपच्या नेत्या महाराष्ट्रातल्या, त्या मराठा द्वेषामुळे मोदी साहेबावर अशी बेतली की मोदी साहेबाला महाराष्ट्रात सोडता येणार। इथंच मराठा जिंकलेला आहे, मी खरं सांगतोय, मराठ्यांची एकजूट इथंच जिंकली। कारण आता एकीची भीती निर्माण झाली, फक्त मताची भीती वाटली पाहिजे। मराठ्यांना माझी एवढीच विनंती, असं पाडणाराला 5 पिढ्या उभा नाही राहायला पाहिजे। पण जे अण्णासाहेब पाटील काँग्रेसचे आमदार होते त्यांनी आत्महत्या केली, तरीही पुढच्या 20-22 वर्षामध्ये आरक्षण देऊ शकले नाही, असा आरोप जो आहे तो माड्याच्या उमेदवार रणजित नाईक निंबाळकरांनी केलेला आहे। काय वाटतंय मग अशा सगळ्या? हे बघा, बलिदान तर आमच्या आरक्षणासाठी गेले, इथपर्यंत ठीक आहे। पुढचं राजकीय मला माहीत नाही, परंतु आमच्या समाजासाठी बलिदान गेले हे सत्य। आणि सगळे बलिदान 350-400 पोरांचे पण झाले, हे मी वायाला जाऊ देणार नाही। माझं फक्त आपल्या माध्यमातून एवढंच मोदी साहेबाला सांगणे, तुमचे जे भाजपाचे करते काही नेते यांना थोडी समज दिली तर बरं होईल, नाही दिली तर तो फजिती तर होणारच आहे। दिले तर बरं होईल। द्वेष खूप भरला त्यांचा ठासून, मराठ्यांविषयी आणि 12 बलुतेदारांविषयी, धनगर बांधवांच्या आरक्षणाविषयी बी मागच्या वेळी गाणे वाचत होते बघ कोणत्या तरी जिल्ह्यात, की काय गाणं होतं काहीतरी, वादा भूल गए असं काहीतरी गाणं लावलं होतं बघा ते। त्यांनाही सांगितलं होतं वादा केलता किंवा धनगराला आरक्षण देतो, मराठ्याला देतो। आम्हा दोघा तिघाचा यांनी कार्यक्रम केला। मोदी साहेबांनी एक सांगावं, द्वेष जरा सोडा म्हणा यांना, म्हणजे त्यांची फजिती होणार नाही। जर असं सुरू राहिलं विधानसभेला मी मैदानात सोपडा सापच करणार, सोडतच नाही यांना। माझा राजकारण मार्ग नाही, मला राजकारण करायचं नाही, पण सगळ्या स्वरीचं अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच कायदा जर पारित आता आचारसंहिता संपल्यावर नाही केला 6 जूनच्या आत, तर 288ला आम्ही येत आणि मैदानात मी स्वतः असणार, राजकारणात नाही पण मी देणार समाज बनवणार आहे। मग त्यात मुस्लिम समाज आहे, मराठा समाज आहे, दलित समाज आहे, 12 बलुतेदार आहेत, लिंगायत समाज आहे, त्याच्यामध्ये धनगर समाज आहे। आम्ही एवढे बी एकालो यांचा उलटा सुलटा कार्यक्रम लावला म्हणून सांगतो।
समोर असं कुठलंच आव्हान नाही आणि असण्याचं काही कारण पण आव्हान तर माझ्या मताने त्यांच्या पुढे उभा राहिले. कारण आम्ही ना महायुतीला निवडून द्या म्हणलो ना महाविकास आघाडीला. आपला अजेंडा स्पष्ट आहे. एवढे वेळेस पाडा उभा करण्यापेक्षा पाडण्यासुद्धा खूप मोठा विजय आहे. जो सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणीच्या बाजून असेल, मराठा आणि कुणबी एकाच्या कायद्याच्या बाजून असेल, याला समाजानं सहकार्य करावं. आपल्या लक्षात एक गोष्ट असली पाहिजे, मुलं डोळ्यासमोर ठेवून आणि आरक्षण डोळ्यासमोर ठेवून मराठा समाजाने यावेळेस ताकदीनं काम करायचं आणि मराठा समाजाला इशारा कळालेला मराठा समाज बरोबर करतो. उमेदवार तुमच्या स्वागताला येत आहेत, सत्कार करतायत. वंचितचे उमेदवार होते, काँग्रेसचे उमेदवार होते, सत्कार स्वीकारला त्यांचा तुम्ही? नाही, मी नाही ओळखेल त्यांना कोण होती ती. गर्दी दिल्यास प्रणिती शिंदे आपल्या सत्कारासाठी आलेल्या होत्या. आपण त्यांचा सत्कार स्वीकारला का किंवा नाही आणि काय सांगितलं? मी नाही बघितलं. पण आता सत्कार जर म्हणला ना, मग तो कोणत्या पक्षाचा असेल ते रस्त्यावर आल्यावर माया का ओळख घ्या. त्यांच्या माझी भावकी थोडीच आहे म्हणून आम्ही रोज बांधावर खुरपाला दोघं संगत जात म्हणून माझी ओळख आहे. कोणी माझ्या हातात हार देते आणि पाठिंबा दिला काय कोणाला नाही. कोण येत आहे कोण जात आहे माझ्या मताने हे नाही महत्त्व. मग भाजपचा येतो एखाद्या वेळेस, मग तर शिवसेनेचा येतोय, राष्ट्रवादीचा येतोय, काँग्रेसचा बी येतोय, महाविकास आघाडीचा येतोय. मी रस्त्यानं चालत असताना येणार हा पाहुणा आहे, मग तो कोणी असतो. मी पण पाहुणाच आणि ते पण पाहुणे. ते सत्काराला आले म्हणजे पाठिंबा दिला असं होत नाही आणि होणार बी नाही. पण मग ते उमेदवार जे आहे त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न होतोय का किंवा काय राजकीय? अरे दादा पहिल्यासारखं मराठीत नाही राहिले आता फायदे घेऊनच देत नाहीत. मी घेऊन द्या ना तर मराठी गाव घेऊन द्यायचे. मीच घेऊन देत नाही, संबंधच नाही कोणाचाच आम्हाला. हे बघा तुम्हाला स्पष्ट सांगतो, मग ते विषयच कट. 65 वर्षात त्यांनी सुद्धा काही नाही दिलं आम्हाला आणि ह्या 15 वर्षात येईन सुद्धा येईन ताजच थोबाड आणलं आमचं. आत्ता त्यांनी होतं ते 16% घातलं पहिलं. त्यामुळे दोघं आमच्यासाठी सारखेच आहे, दोघं पण. म्हणजे दोघांनी आमचं वाटोळं केलेलं. पण आता पर्याय नाही आहे आम्ही दिल्याला. त्यामुळे समाज बरोबर ठरवेल कोणाला पाडायचं कोणाला निवडून आणायचं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौरे वाढत चालले पाटील, राज्यामध्ये पंतप्रधानांचे दौरे वाढत चालले आहेत. आमच्याकडे कसं बघता नेमक्या आज सोलापुरामध्ये पंतप्रधानांची सभा झाली, पण सभेमध्ये मराठा विषय निघाला. कोणत्या पद्धतीने मराठा नेता म्हणून तुम्ही काय सांगता? त्यांचे दौरे पडत मी का दौरे टाकणार नाही त्यांचे. पण एक खरं आहे, मोदी साहेबाला इतक्या सभा महाराष्ट्रात घेण्यात कधी गरज नाही पडली. दुसरी गोष्ट ते त्यांचं चिन्ह सोडून, माझ्या थोडं तोंडात आलं त्यामुळे त्रास होतो बोलायला. त्यांचं चिन्ह सोडून ते दुसऱ्याच्या चिन्हाच्या प्रचाराला माया ऐकवत नाही. आणखी त्यांच्यावर पहिल्यांदा अशी वेळ आली की त्यांचं चिन्ह सोडून त्याला दुसऱ्या चिन्हाच्या प्रचाराची जायची वेळ आली. याचबरोबर मोदी साहेबाला आणखीन एक यांच्यामुळं भोगायची वेळ आली. म्हणजे महाराष्ट्रातल्या त्यांच्या नेत्यामुळं मोदी साहेबांवर एवढी बेतली. बाकीच्या राज्यात काही राज्यात 88 उमेदवार तरी एकाच टप्प्यात निवडणूक. महाराष्ट्रात 5 टप्प्यात टाकली आणि 5 टप्प्यात त्यांना मोदी साहेबालाच आणायचे. एवढे हाल मोदी साहेबाचे फक्त स्थानिकच्या भाजपच्या लोकांमुळे झाले. तुमच्यामुळे झालेत का हे हाल? मी म्हणलो होतं मराठ्याला खेटू नका, मी म्हणलो होतो मराठ्याला खेटू नका. तीच चूक त्यांचे स्थानिक नेते करते. आत्ताही माझ्या गोरगरीब मराठ्यांवरती जे लेकरं आरक्षण मागतात, जे कष्टकरी माझे मायबाप आहेत, त्यांना वाटतं माझं लेकरू कलेक्टर व्हावं, डॉक्टर व्हावं, IAS IPS दर्जाचा अधिकारी व्हावं. ते मायबाप माझं आरक्षण मागतो. त्या गोरगरीब लोकांवरती जे शेतात कामाला त्यांच्यावर गुन्हे दाखल केले काही नसताना, MPD सारखे गुन्हे, महिलांवरती गुन्हे, सामान्य माझ्या गोरगरीब मराठ्यावर गुन्हे, आरक्षण असून दिलं नाही. ही भोगायची वेळ फक्त स्थानिक नेत्यांमुळं मोदी साहेबांवरती आली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.